मॅडम, आजच्या दर्शनाचे प्रयोजन काय? नुकताच अधिक महिना संपला, त्याच वेळेला मला खरं तर रेणुका मातेच्या दर्शनाला यायचं होतं. बऱ्याच काही जबाबदारी असल्यामुळे येता आलं नाही. आज आता 5व्यांदा मी विधान परिषद सदस्य आले, परंतु एका बाजूला आपण बघतो आहे की मोठ्या प्रमाणामध्ये पाणी टंचाई आहे आणि त्याचबरोबर सगळेजण शेतकरी आणि महाराष्ट्रातील जनता ही पावसाची वाट बघते. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये विकास कामाला गती राहावी. यावेळेला एल निनोचा फॅक्टर आहे, त्याच्यामुळे अचानक अवकाळी पावसाने नुकसान करू नये आणि केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये आम्हाला चांगल्या प्रकारचं कामात यश मिळावं यासाठी मी आले. तसंच देवाकडे प्रार्थना केली की नवीन चांगली कामं योजना या महाराष्ट्रात सुरू व्हाव्या आणि महिलांवरती जे अत्याचार होतात ते थांबण्याच्या दृष्टिकोनातून काही चांगले कायदे घेऊन अस्तित्वात यावे. येणाऱ्या अधिवेशनामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने कामकाज व्हावं अशा प्रकारची प्रार्थना मी देवीकडे केली आणि देवीने जे मला दिलं ते तिसऱ्या शब्दामध्ये आम्ही कृतज्ञता किती व्यक्त केली तरी ती पुरेशी नाही आहे. परंतु फुलं फुलाची पाकळी म्हणून आमच्या अंतःकरणाची भावना म्हणून एक चांदीचा दीप आणि हळद कुंकाचं कारंडा असा देवीच्या चरणी अर्पण केलेला आहे. तेवढ्यावरच न थांबता या चांदवड देवस्थानच्या विकासासाठी सरकारने जे काही प्रयत्न केलेले त्याच्यात अजून काय करणं शक्य आहे, बाकी आहे, त्याच्यावरती देखील मी लवकरच संबंधितांशी भेट घेऊन पुढचं भाविकांच्या सुखसोयीच्या दृष्टीने काही पावलं उचलणार. आजच्या विधान परिषदेच्या संदर्भात काय सांगाल? निवडणूक आचारसंहिता चालू आहे, अशा वेळेला तुम्हाला स्वतःला अडचणीत आणू नका आणि मी याच्यावर काय भाषा करू शकतो. मॅडम, शिंदे गटामध्ये उद्धव सेनेचे 6 खासदार वाटेवर आहेत आणि त्या ठाकरे गटात अजूनही होणाऱ्या गर्दीचं मुख्य कारण काय असू शकतं? मी आता फक्त मातेच्या दर्शनासाठी आलेली आहे, त्यामुळे मी याच्यावर काही भाषा करतो. ठीक आहे मॅडम.